नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, एक अतिशय महत्त्वाची बातमी आणि पैशाच्या संदर्भामधली बातमी आपणा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. आपण सगळेजणी म्हणजे तुम्ही अर्थातच महिना भरल्याच्या नंतर वाट बघत असतो ते म्हणजे केंद्राचं मानधन कधी येणार आणि राज्याचं मानधन हे कधी येणार. तर सर्व अंगणवाडी बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्याचा जो काही हिस्सा आहे किंवा मानधन आहे तर ती तुमच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ही या संदर्भामधली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आपले हे राज्याचं जे मानधन आहे तर ते खात्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती आले की नाही हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. बहिणींनो, दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे की जिल्हा परिषद जी शाळा आहे तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अंगणवाडी आता भरवणार असल्याची माहिती आपणा सर्वांना माहिती आहे. परंतु जर समजा जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये आपली अंगणवाडी भरली गेली तर अंगणवाडी सेविकांना जे मिळणारं मानधन आहे त्यामध्ये काही बदल होणार आहे की नाही, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तर प्रथमतः अत्यंत महत्त्वाची बातमी ही की तुम्हा सगळ्यांच्या खात्यावरती आता राज्याचं मानधन अर्थात राज्याचा जो काही हिस्सा आहे तर ते मानधन आपल्या खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे. आता पुढं आपण बघणार आहोत की जर समजा जिल्हा परिषदेला अंगणवाडी ही जोडली गेली तर सेविका ताईंच्या आणि मदतनीस ताईंच्या मानधनामध्ये अर्थातच वाढ व्हायला पाहिजे. तर ती झाली तर ती किमान आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की ती कमीत कमी 5,000 रुपये ते 7,000 रुपये एवढी वाढ झालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि या संदर्भामध्ये नेमकी कुठली पावलं आपल्याला उचलायची आहेत, नेमकं काय करू शकतो या संदर्भानं पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बहिणींनो, बघा, सध्याच्या काळामध्ये जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईचा जर आपण हिशोब केला तर साखर असो, तेल असो, सगळं किराणा असो अथवा जीवनावश्यक वस्तू असो ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाग झालेली आहे की कोणीच विचारू नका. मग सध्या सेविकाताई आणि मदतनीसताई यांना जे मानधन मिळत आहे तर ते खूपच कमी आहे. आणि हे जे पैसे तुमच्या खात्यावरती येतात केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे, हा जो हिस्सा येतो आणि त्यासोबतच येतो प्रोत्साहन भत्ता, हा कधी येतो आणि कधी कुणीकडे जातो हा याचा हिशोबच सेविकाताईंना लागत नाही आहे सध्याच्या काळामध्ये. आणि म्हणून आता आम्ही सगळ्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये ज्या वेळेला सगळ्या सेविकाताईंच्या भावना वाचतो तर त्या सगळ्या ताईंचं म्हणणं एकच आहे की ताई, काहीही झालं तरी चालते दादा, आमचं मानधन त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. आणि म्हणून सध्याची महागाई लक्षात घेता, सध्याच्या जीवनामधलं संकट लक्षात घेता, गॅस सिलेंडरचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, मसाला घ्या, मीठ घ्या, काहीही घ्या, काही फुकट मिळत नाही. दवाखान्यामध्ये जर गेलं तर तिकडे डॉक्टरांची फी वाढलेली आहे, औषधं महाग झालेली आहेत. फक्त इथं मरण जे आहे तेवढं स्वस्त राहिलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत. अंगणवाडी सेविका ताईंना त्या ठिकाणी महागाई भत्ता मिळतो का? अजिबात मिळत नाही. अजिबात कुठल्याही पद्धतीचा भत्ता मिळत नाही. फक्त जे मानधन आहे तेवढंच मिळतं. कर्मचाऱ्यांना मात्र महागाई भत्ता मिळतो, बरोबर आहे. मग त्यामध्ये कधी 2% वाढ होते, कधी 5% वाढ होते. मग जर समजा एखादा कर्मचारी असेल तर त्या कर्मचाऱ्यासाठी जशी महागाई वाढते मग ती महागाई आमच्या सेविकाताईला लागू होत नाही का? आमच्या सेविकाताईचा किराणा महाग होत नाही का? त्याच भावामध्ये मिळतो का? आमच्या सेविकाताईला जर किराण्यामधनं तेल आणायचं असेल, साखर आणायचं असेल, पत्ती आणायची असेल तर तोच भाग लागतो का? डॉक्टरांची फी सेविकाताईंसाठी मदतनीसताईंसाठी कमी असते का? शाळांमधली फीसुद्धा वाढून राहिली, वह्या पुस्तके काय वाढून राहिले, मुलांचं शिक्षणाचा खर्च वाढून राहिला दिवसेंदिवस. मग तुम्ही सगळ्यांसाठी त्या ठिकाणी मानधनामध्ये वाढ करता, मग सेविकाताईंवरती अन्याय का? मदतनीसताईंवरती अन्याय का? आमच्या सेविकाताई आणि मदतनीसताई तर आता एवढ्या कंटाळल्या आहेत, तुम्हाला सांगतो मी, म्हणजे त्यांच्या कमेंट्समधनं हे लक्षात येतं की सेविकाताई म्हणतात की आम्ही तुम्हाला 15,000 रुपये देतो, तुम्ही आम्हाला 15,000 रुपयामध्ये आणि 7,500 रुपयामध्ये घर खर्च भागवून दाखवा. आमच्या अनेक सेविकाताई अशा आहेत की ज्या विधवा आहेत, अनेक सेविकाताई अशा आहेत की ज्यांच्यावरती संपूर्ण कुटुंबाची पूर्ण धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे, पूर्ण खर्च त्यांनाच करावा लागतो, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. मग होते का एवढ्या रुपयामध्ये संपूर्ण कुटुंब भागवणं, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेता येणं शक्य आहे का? तुम्ही करून दाखवा बरं 7,500 रुपयामध्ये एक महिना निर्वाह. म्हणजे याच्यामधनं काय खायचे, काय ठेवायचे, काय स्वतःवरती खर्च करायचे, काय मुलांच्या शिक्षणावरती खर्च करायचे आणि याच्यानंतर सेव्हिंगसाठी काय म्हणून ठेवायचे, याच्यामधले पैसे 1 रुपया तरी उरतो का याच्यामधनं? आमच्या सेविकाताईंना जे कष्ट पडत आहे त्याच्यावरती कोणी विचार करणार आहे का? बरं, एवढंच नाही आहे बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुमचा जो
मानधन आहे तर ते सुद्धा वेळेवर होत नाही. मग त्यामुळं काय करावं लागतं, अनेक सेविकाताईंना त्या ठिकाणी उसनवारी करावी लागते, पैसे उसने घ्यावे लागतात. कधी कधी तर एवढी परिस्थिती वाईट आहे की पैसे हे व्याजानं सुद्धा घ्यावे लागतात. सांगा आता मला तुम्ही, व्याजानं पैसे घ्यावे लागतात. वेळेवर जर पैसे येत नसतील तर व्याजानं पैसे घेण्याची आवश्यकता आहे पडते त्या ठिकाणी. मग व्याजानं पैसे घेतल्याच्या नंतर याचं व्याज कोण देणार सांगा बरं तुम्ही. म्हणजे सेविकाताईंना आधीच मानधन कमी, याच्यामधला हात शब्द जो मान ना तो काढूनच टाकायला पाहिजे. हे एवढं धन मिळतं की हाती मानही नसते आणि धनही नसते. फक्त लोक असं म्हणतात की बापरे सेविकाताई तुम्हाला किती पगार आहे, मदतनीसताई तुम्हाला किती पगार आहे, तुम्हाला सरकारची नोकरी आहे. आता खरं पाहिलं तर शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जाच नाही त्या ठिकाणी, कंत्राटी पद्धतीने सुद्धा नाही आहे, मानधन तत्वावरील कर्मचारी आहेत. म्हणायला मान आहे आणि धन आहे, म्हणायला मान धन आहे, न मान मिळत न धन मिळत. इतक्या असंख्य अडचणी सेविकाताई समोर आहेत. मग तुम्ही जिल्हा परिषदेला अंगणवाडी जोडली, मग जिल्हा परिषदेला शिक्षकांना जेवढा लाख रुपये पगार असतो तेवढा पगार तुम्ही देता का सांगा बरं मला तुम्ही. जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतात, बरोबर आहे की नाही. यांना कोणकोणता भत्ता मिळतो, महागाई भत्ता मिळतो की नाही, मिळतो. इंधन दरवाढ मिळते की नाही, मिळते. त्यानंतर ज्या ठिकाणी ते राहतात म्हणजे वाहन भत्ता सुद्धा मिळतो, निर्वाह भत्ता सुद्धा मिळतो, बेसिक जो आहे पे तो सुद्धा मिळतो, बरोबर, बेसिक पे सुद्धा मिळतो. मग प्रश्न असा आहे, छोटंसं बाळ आलं होतं म्हणून आपली माफी मागतो. मग ह्या सगळ्या गोष्टी जर समजा असतील त्यांना, मग तुम्ही जिल्हा परिषदेला आता अंगणवाडी जोडून राहिली, मग अंगणवाडी सेविकांना सुद्धा ह्या सगळ्या सुविधा मिळतील का, नाही मिळणार. तुम्ही देणार नाही ना, तुम्ही काय सांगसाल कर्मचाऱ्याचा दर्जा नाही. मग हे जर तुमच्याकडे कारणं असतील तर हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की आमच्या सेविकाताईंना किमान सध्याची महागाई बघता 5 ते 7 हजार रुपये कोणत्याही परिस्थितीमध्ये मानधनवाढ झालीच पाहिजे. सेविकाताईंना सुद्धा एवढी झाली पाहिजे, मदतनीसताईंना सुद्धा झाली पाहिजे. मी तर म्हणतो याच्यापेक्षा जास्त झाली पाहिजे. तुमचं काय मत आहे बहिणींनो सांगा, होती का 5,000 रुपयातनी काही? 5,000 रुपये वाढले तरी कुणीकडे येतील कुणीकडे जातील याचा वेळच नाही लागत. ज्यांना लाख रुपये पगार आहेत त्यांचा सुद्धा म्हणजे ज्यावेळेस 30 तारीख येते तर ते डोक्याला हात लावून बसतात 20 तारखेपासूनच. पैसे आलेले सगळे खर्च झाले म्हणतात. कुणाची EMI मध्ये गेले, कुणाच्या गाडीच्या इन्शुरन्समध्ये गेले, कुणाचे प्लॉट घेतला असेल त्याचा हप्ता असेल, बँकेचे EMI असेल, मोबाईल घेतलेला असेल. आमची अंगणवाडी सेविका तर मोबाईल घ्यायचा, प्लॉट घ्यायचा, घर घ्यायचं, एखादी गाडी वगैरे घ्यायची याचा तर विचारही करत नाही. आलेला पगार कुणीकडे जाते मिळच नाही लागत, काय कशाचा विचार करणार आहे. हात जोडून सरकारला मायबापला विनंती आहे, काहीही करा, काहीही करा. 20,000 कोटी रुपये नको त्या लाडक्या बहिणींना आपण दिलेत, अपात्र होत्या लाडक्या बहिणी त्यांना दिलेत. याच्यापेक्षा ह्या ज्या पात्र बहिणी आहेत तुमच्याकडनं खरं पाहिलं तर तुम्ही दिलेली प्रत्येक योजना यशस्वी करतात. त्या अंगणवाडी सेविकाताईंना काहीतरी द्या, त्यांच्या फायद्यात पडू द्या पैसे, आशीर्वाद देतील त्या तुम्हाला. बहिणींनो तुमचं प्रामाणिक मत काय आहे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. कारण की अंगणवाडी सेविकाची जी व्यथा आहे त्या सरकारपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, खूपच जास्त गरजेचं आहे. काहीच नाही होतं 10-15 हजार रुपये सध्याच्या काळामध्ये. तुमचं मत काय बहिणींनो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.